सभापती महोदय, सन्माननीय सदस्य अमितजींनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधल्या कुत्र्यांच्या संख्येबद्दल आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल या ठिकाणी आपत्कालीन चर्चा उपस्थित केलेली आहे। पुणे महानगरपालिकेमध्ये 42.87% हे कुत्र्यांच्या संख्येमध्ये कपात झालेली आहे। आणि आज जर आपण पुणे आणि पिंपरी चिंचवड इथल्या कुत्र्यांच्या संख्येवर जर चर्चा केली किंवा त्याच्यावर जर नजर टाकली आणि कुत्र्यांमुळे होणाऱ्या त्रासावर जर नजर टाकली तर 2022 ला 16,569 लोकांना कुत्रा चावलेला आहे पुण्यामध्ये। 2023 ला 22,945 लोकांना कुत्रा चावलेला आहे पुण्यामध्ये आणि 2024 ला 25,899 लोकांना कुत्रा चावलेला आहे। परंतु काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या देखील गाईडलाईन्स आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही कायदे आहेत। आपण कुत्र्यांची संख्या जर कमी करायची असेल तर सुप्रीम कोर्टाच्या काही निर्णयावर फोकस करून हे सगळे कार्यप्रणाली बनवत असतो। आणि म्हणून नसबंदी शस्त्रक्रिया करणं असेल किंवा अँटी रेबीज लस देणे असेल त्यानंतर पकडलेल्या जागीच त्यांना सोडायचं आहे। त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रिया करत असताना महानगरपालिकेला जी निधीची आवश्यकता आहे ते देखील निधी महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून दिला जातो। परंतु ही संख्या जर खरोखरच कमी करायची असेल तर एक फार मोठा ड्राईव्ह मुंबई महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा सगळ्याच महानगरपालिका असतील, नगरपंचायती असतील, कुत्र्यांचा त्रास काय फक्त मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे, पुणे महानगरपालिकेमध्ये आहे किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अशातला भाग नाही, ग्रामपंचायतीच्या स्तरावर देखील हा त्रास आहे। परंतु यासाठी जी काही सिस्टीम तयार करायची, जी काही अमितजींनी एक शंका व्यक्त केलेली आहे की टेंडर सारखं दिलं जातं, तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे स्वतःच काम करतं आणि पुणे महानगरपालिकेमध्ये जी एजन्सी नेमलेली आहे ती एजन्सी एक युनिव्हर्सल म्हणून आहे आणि दुसरी जी आहे ती कनाईन कंट्रोल अँड केअर पुणे म्हणजे CCC अशा दोन कंपन्या या कुत्र्यांच्या बाबतीमध्ये इथं कार्यरत आहेत। 2023 ला ज्यावेळी आपण कुत्र्यांची संख्या बघितली पुण्याची ती सुमारे 3,18,000 एवढी होती। 32 गावं बाजूला गेल्यानंतर 1,19,000 झाली आणि ती जर आपण काउंट केली तर सुमारे 2,50,000 कुत्र्यांची संख्या 2023 ला या आपल्या संपूर्ण पुणे महानगरपालिकेमध्ये मिळालेली आहे। त्याच्यावर आपत्कालीन चर्चेला उत्तर देत असताना सभापती महोदय आपण एक ड्राईव्ह घेऊ शकतो सगळ्या महानगरपालिकांचा, त्यांना जास्त निधी उपलब्ध करून देऊ शकतो त्यांच्या नसबंदी शस्त्रक्रियेसाठी आणि हे जर ड्राईव्ह घेऊन मोठ्या पद्धतीने आपण करू शकलो तरच ही कुत्र्यांची संख्या कमी होऊ शकते। आणि जे दुसरं म्हटलेलं आहे की याच्यामध्ये काही टेंडर देण्याच्या प्रक्रियेमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये अनियमितता झाली का, तर पिंपरी चिंचवडमध्ये टेंडरच दिलं जात नाही, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फतच ही प्रक्रिया केली जाते आणि जे टेंडर दिलं गेलंय पुण्यामध्ये ते पर कुत्रा 1,600 रुपये अशा पद्धतीचं टेंडर दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जी आपण ही कार्यवाही करत असतो त्याच्यामध्ये देखील एक वेगळी गोष्ट आहे की त्या कुत्र्याला न्यायचं, त्याच्यावरती शस्त्रक्रिया करायची आणि पुन्हा त्याच्या एरियामध्ये आणून त्याला सोडायचं, त्याला वेळ लागतो। आणि म्हणून मला असं वाटतं की मागील 3 वर्षात एकूण शस्त्रक्रिया झालेले जे श्वानांची संख्या आहे ती 2022-23 ला पिंपरी चिंचवडमध्ये 1,421, 22-23 ला 3,598, 24-25 ला 3,346 आणि पुण्यामध्ये जवळजवळ 9,663 या मेकर आपण शस्त्रक्रिया केलेल्या आहेत। कसली शस्त्रक्रिया? नसबंदी शस्त्रक्रिया 23-24 ला 57,852 कुत्र्यांवर आपण केलेली आहे, 24-25 ला 56,511 वर केलेली आहे। त्याला एकच सोल्युशन आहे की हीच प्रक्रिया जोरदार राबवणं, त्याला निधी उपलब्ध करून देणं, एजन्सी असतील, महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील यांना तातडीनं हा ड्राईव्ह घेऊन ही प्रक्रिया सुरू करायला सांगणं हेच त्याला सोल्युशन होऊ शकतं, जेणेकरून पुढची उत्पत्ती जी आहे हे थांबण्याला याची मदत होईल आणि याच्यातनं कुत्र्यांची संख्या कमी होईल।